दिल्लीतल्या बैठकीनंतर शिंदेंच्या शिवसेनेनं बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर उपहासात्मक आंदोलन केलं। या आंदोलनावेळी ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला। ठाकरे शेवटच्या रांगेत शिवसेनेच्या माध्यमातून शिंदे सेनेच्या माध्यमातून मात्र हे आंदोलन करण्यात आलं। प्रतिकात्मक आंदोलन करत जोरदार टोलेबाजी सुद्धा लगावली। दृश्य आपण पाहतोय शिवसेनेच्या माध्यमातून आंदोलन हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडले। स्वतः म्हणतायत की मी बाळासाहेबांचा पुत्र आहे, ठाकरे ब्रँड आहे। कुठे तो ठाकरे ब्रँड? तुम्ही दिल्लीला जाऊन नुसते वाकला नाहीत, तर तुम्ही तिथे झुकला नाहीत, तर तुम्ही तिथे सरपटलात। आज ज्या पद्धतीने 6व्या रांगेमध्ये तुम्हाला बसायला मिळालेलं आहे, खरं तर पुढच्या वेळेला ते 6वी रांग सुद्धा असणार नाहीये। हा खरं तर मी एवढंच सांगते, उद्धवजी तुम्ही शिवसैनिकांना काय उत्तर देणार आहात? जर आज हिंदुहृदय सम्राटांनी आम्हाला स्वाभिमान शिकवला, आम्हाला अभिमान शिकवला, आम्हाला हिंदुत्व शिकवला, हे सगळं तुम्ही सोडलेलं आहे। युतीमध्ये शिवसेना भाजप युतीमध्ये इतका मान सन्मान होता की त्यांच्या आदेशानुसार सगळं चालायचं आणि मध्यस्थानी असायचे। त्यांची खुर्ची पण वेगळी मध्यस्थानी असायची। त्यांना आता दिल्लीमध्ये जाऊन 5व्या 6व्या रांगेवर बसावं लागतंय आणि असं केविलवाणे असे बसले 3 जण आपण पाहतोय। तिकडे आदित्य ठाकरे आहेत, अन्य पण त्यांचे सहकारी आहे। सकाळचा भोंगा जो आहे ते काय त्यांचं विश्वप्रवक्ते ते सुद्धा तिथे आहेत। म्हणजे काय अवस्था झाली आहे। वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचे विचार सोडल्यानंतर काय आपली गत होऊ शकते हे पाहिलंय।